येत नाही, बाकी तमाम काम करतोय यष्टीरक्षक. यष्टीच्या पाठी डॉट बॉल, सुरेख अचूक टप्पा, त्याच्यानंतर कोणती आर्म नो स्विंग, दॅट इज लवली इज अ सीधी गेम. शॉट हटमॅन, शॉट बॅकवर्ड, फाइन लेग, shot square point, shot extra cover, silly mid up inside the circle of the offside. Shot square leg, shot to wideish mid wicket, mid on, and deep square leg and wideish deep mid wicket at mid wicket and mid on. Left hand round the wicket. Santosh comes in ball to Ravi. Full toss आणि full toss ला उत्तर सजेशन आहे, अलगद जाण्यात अडकलाय रवी बाद. थँक्यू व्हेरी मच. तर कुणाल पूर्णपणे हलवा चेंडू होता, कोणत्याही दिशेला त्याला दिशा देऊ शकलो असतो, पण रवीचा अंदाज मात्र चुकलेला. काय म्हणशील तू रवीच्या फटक्याबद्दल? खरोखर सँडी सर विचार केला तर या फटक्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर खराब शॉट सिलेक्शन होतं या फटक्यामध्ये, कारण दोन क्षेत्ररक्षक 38 रिंगणाच्या बाहेर. हा फटका कुठेही मारू शकला असता रवी, कारण मिड विकेट पूर्णपणे खाली होतं या फटक्यासाठी. टायमिंग चुकला आणि चेंडू लॉंग ऑनला पकडण्यात आला. सुताराच्या माध्यमातून चांगला झेल, मी म्हणेन नितीन सुताराने चांगला झेल घेतला साठी. वेल कॉट नितीन अँड फर्स्ट डिसमिसल, फर्स्ट विकेट टू इच्छाप्रतिवासी. नाउ न्यू मॅन कमर सुमित जॉइन टू योगेश. लेफ्ट हँड राउंड द विकेट. योगेश कम्स इन बॉल टू योगेश. संतोष अक्रॉस द बॅट, टप्पा पडला, त्याचा झपकन बाहेर निघाला, स्विंग काहीतरी धोका देतोय पळणीला, आणि योगेश मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा हे मैदान त्यासाठी एक सुरेख मैदान आहे. कारण गत वर्षाचा विचार केला तर अनोखा रेकॉर्ड 18 चेंडूमध्ये 18 धावांची ताबडतोब खेळी या झुंजार खेळाडूनं याच मैदानावर खेळली होती. बघूया तीच खेळीचा ऐतिहासिक जागा करतो का ते योगेशसाठी आणि संघासाठी हितकारक असेल. लेफ्ट हँड फुल टॉस आणि यस गोइंग मॅक्सिमम 6. संतोषच्या बाबतीत म्हणा तर चेंडू कुठेतरी जरा चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन घडवण्याचा, पण तो अंदाज मात्र कुठेतरी हाताने आपल्याला योग्य साथ देणार. त्याचा खरपूस समाचार योगेशने केला. षटकार ठोकून पूर्णपणे आपण सामन्यामध्ये सूत्र हाती घेतोय याचा किंचितसा इशारा दिलाय. लेफ्ट हँड राउंड द विकेट अक्रॉस द बॅट. इथे मग टायमिंग मिस करून गेला, चेंडू जातोय जिथे क्षेत्ररक्षक नो मॅन लँड, शॉट स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण करतो योगेश. योगेश पोहोचतो एक षटकारांचा 7 वर आणि एकदंत घनसोली संघाला पोहोचून जातो पहिल्या षटकाच्या दरम्यान. एक गडी बाद त्या धावसंख्येवर 7च्या 7 धावा लागलेल्या आहेत वैयक्तिक योगेशच्या धावावर. पुन्हा हलकोच सावकाश पावलं उचलतोय गोलंदाज मार्गाने संतोष. लेफ्ट हँड राउंड द विकेट टू कॉमेंट्री बॉक्स एंड. मारा घेऊन येतोय गोलंदाज समोर आलेला सुमित, ज्याने 42 धावांची एक जबरदस्त खेळी या अलिबागच्या फलंदाजाने केली होती. आणि पूर्णपणे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक संजय पाटील जे आयोजक आहे त्याने खुश होऊन त्यांना बाल केले होते. तोच सुमित समोर जाईल संतोषाच्या माऱ्याला. थोडंसं मात्र दडपण असणार, कारण याच्या फटक्यामध्ये चौफेट फटक्यामध्ये काही क्षमता आहे. इज अ व्हेरी डेंजर मॅच. विस्फोटक फलंदाज, एक्सप्लोजिव्ह प्लेअर. तो फेसिंग टू संतोष. ओ दॅट इज सुपरबली ऑफसाइड ऑफ स्टंप, आणि तो आपल्या मांडीवर हात झटकून होत आहे. कदाचित बॅटची कड घेतली होती, पण घेतली असती तर हा फलंदाज स्वस्तात मी बाजू. तसं होत नाही. पहिलं षटक संतोष संपतोय आणि पूर्णपणे या पावलपच्या षटकामध्ये संतोषाची तारीफ करायला लागेल, कारण रवी सारख्या एक चांगल्या आक्रमक फलंदाजाला त्याने तंबूचा रस्ता दरार पाठ पडला होता. एक षटक संपतोय, 7 धावसंख्यात फलकावर लागतात प्रदीप. तर पूर्णपणे पावलपचं षटक यासाठी एक्सपर्ट कॉमेंटेटरचं मन जाणून घेऊया प्रदीप. संडी, अगर इस ओवर की बात अगर छेड़ी जाए तो देखिए चौथे गेंद के ऊपर एक छक्का आया था. उसके पहले और उसके बाद में बहुत ही अच्छी गेंदबाजी की है यहाँ पे संतोष ने, और विविधता नजर आई उनके हर गेंदों में. कुछ ना कुछ नयापन इस ओवर में नजर आया, और इसके बाद उन्होंने पूरी तरह से गेंदबाजों को खामोश यहाँ पे रखा.
निश्चित, कारण विविधता होती, नवे पण होतं असं एक्सपर्ट कॉमेंटर प्रदीप विचारे यांचं मत होतं आणि ते योग्य होतं. विचलन चांगलं होतं. 2 चेंडू ऑफसाईडला टाकल्यानंतर मीडियाना लेग स्टंपवर मारा केल्यानंतर असे विविध मिश्रणचं व्हॅरायटी इज सुपरबली अँड गुड पेस ऑफ द बॉलिंग विथ द व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. संतोष एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटक संपलाय. एक गडी बाद 7 धावा, धावसंख्या धाफक लागल्या एक दंत घनसोळीचं क्वार्टर फायनल मध्ये खेळताना. सैंडी हमेशा ये मैदान योगेश ग्यारो को काफी लकी यहाँ पे साबित हुआ है. देखते हैं वही जो फॉर्म है ये बरकरार रखने में यहाँ पे योगेश ग्यारो सफल हो पाते, यानी एक अच्छा ऑलराउंडर है ये वाशी के. निश्चित प्रदीप राईट हँड ओ पल्लू शॉट असफल ठरतोय. पूर्णपणे चान्स बदलला होता. त्याच्यानं बॅट मात्र कुदत अगोदर आली होती. दॅन बॉल डिलिव्हर इज अ कम्प्लीटली मिस द बॉल. संडी पहले से ही सफल होके आए थे, इसलिए थोड़ी सी शॉर्ट प्लेन गेंद यहाँ पे फेंकी गेंदबाज हुसैन ने और उसका लाभ नहीं उठा पाए यहाँ पे योगेश ग्यारो. यस हुसैन राईट हँड उडतं बकेट. येस ऑफसाइड ऑप्शन टप्पा उचलतोय. पूर्ण खांद्याला जोर देतोय गोलंदाजी बाबतीत हुसैनच्या बोलत प्रदीप. देखिए पिच के ऊपर जोर से गेंद पटक रहे हैं यहाँ पे हुसैन और यही रणनीति है उनकी, यानी कि शॉर्ट प्लेन गेंदबाजी कर रहे हैं और पूरी तरह से उन्होंने खामोश रखा है यहाँ पे योगेश ग्यारो को. सुरेख गोलंदाजी. इथे मात्र विश्वनाथ ठाकूर कुठेतरी मध्ये थांबवतात. कुठेतरी त्यांच्याकडून संख्या मोजली जाते, कारण असा वाद नाईट टुर्नामेंटमध्ये खेळताना झाला होता. कारण एक एंडला 6 खेळाडू होते प्रदीप आणि क्रुशियल मोमेंटला ही मात्र अचूक टिपलं होतं त्या प्रतिस्पर्धी संघाने आणि ते वाद बराचसा उद्भवला होता. सर टाळण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद विश्वनाथ ठाकूर. संडी 30 गज के दायरे के बाहर से खिलाड़ी अंदर की तरफ स्टार्ट लेते हैं और यही शायद विश्वनाथ ठाकुर जी ने यहाँ पे हिदायत दी है खिलाड़ियों को. किती तीक्ष्ण नजर आहे प्रदीप. ओशन वन्स अगेन. ओ गुड शॉट. टाइमिंग मिस. मोठी विकेट गरत. प्रदीप या एंड कडून खेळताना खरोखरच जो वाऱ्याचा प्रवाह आहे त्याला थोडासा उजव्या फलंदाजांना धोकादायक ठरेल, कारण पूर्ण पश्चिमेकडून जो पूर्वेकडे वारा वाहतोय तो या एंडकडे मिडाउन, खास करून मिडाउनकडे फटका ठोकताना कुठेतरी मात्र धोकादायक ठरू शकतो प्रदीप. हाँ बिल्कुल सैंडी, जब आप गेंदों के विपरीत लाइन में जब ड्राइव करने का प्रयास करते हो तब गेंद हवा में चली जाती है. और देखिए योगेश ने जब 2 गेंदें यहाँ पे डॉट फेंकी तब उन्होंने मन ही मन सोचा था कि अब इसमें से अपने को निकलना पड़ेगा और इस सिलसिले में उटांग पटांग स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया. दबाव जो है ये बल्लेबाज के ऊपर आया, योगेश के ऊपर आया और उन्होंने गेंद को हवा में खेला और इस सिलसिले में वो आउट होकर वापस जा रहे हैं पॅव्हलियन की तरफ. खेळाडूंना डकआउट दिलेले आहे, त्याच कक्षामध्ये त्याच याच्यामध्ये बसायचं आहे ही नम्रतेची विनंती. वारंवार सांगणं कुठे तर मात्र. ओशन व्हेरी गुड बॉलिंग सुपरबली. त्यात राईज होते चेंडू. खरोखर तारीफ करायला गोलंदाज कुणाल. दॅट इज अचूक टप्पा, भेदक मारा आणि दिलेले उचलते चेंडू मारक ठरतायत. गुडलैंड पे टप्पा खाने के बाद इस मरतबा गेंद को अंदर की तरफ ले आए थे हुसैन. लाजवाब गेंदबाजी कर रहे. मोहिंदर अमरनाथ छोर से गेंदबाजी कर रहे. हुसैन ओ सुपरबली पूल केलाय. वाईटिश लॉंग लेग आणि बराचसा लांब चेस करून शतरक्षण अडवण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा अशा सफल ठरलेला आहे. जवळजवळ 2 धावा या शतरक्षाने वाचवल्या. काय किती अंतर होतं कुणाल प्रदीप, कारण स्क्वेअर लेगला शतरक्षण लॉंग लेगला येऊन शतरक्षण करतोय. जरूर साठी एक मोठं क्षेत्र पार केलं होतं या खेळाडूने आणि अखेर आपल्या संघासाठी 2 धावा जर वाचवल्या. आणि यापूर्वीचा जर चेंडूचा तुम्ही विचार केला, अशा प्रकारची गोलंदाजी करायला गुडलेन स्पॉटवरून चेंडू उसळवायला खांद्याचा वापर जरूर महत्वाचा असतो. तोच वापर इथे गोलंदाज जरूर करताना दिसतोय सँडी. येस नक्की. ओशन ओ ग्रेट यॉर्क यार, सुपरबली यॉर्क. यॉर्क टाकताना कुणाल प्रदीप निश्चित नवोदित गोलंदाजाचा एक आदर ठेवायला लागेल, कारण तुम्ही यॉर्क टाकता त्यासाठी जरुरी नाही की तुमची गोलंदाजी 150 148 किलोमीटर पर हा चालू आहे. ती 130 असली परंतु तुमचा यॉर्क किती जबरदस्त वेगवान नसण्याऐवजी टप्पा मात्र तुमचा मिडल लेग स्टंपर असायला पाहिजे. देखिए क्रिकेट में कहा जाता है कि आपकी कदकाठी अच्छी होनी चाहिए जब आप तेज गति की गेंदबाजी करते हो. यहाँ पे हुसैन को देखिए 5 सवा 5 फीट की उनकी हाइट है, कंधे भी इतने मजबूत नहीं है उनके जिस तरीके से क्रिकेट के गेंदबाज के लिए चाहिए. लेकिन उसके विपरीत इस हुसैन को आप देखिए कितनी बेहतरीन उम्दा गेंदबाजी यहाँ पे हुसैन ने की और पूरी तरह से यहाँ पे बल्लेबाजों को खामोश रखा. जितनी भी प्रशंसा यहाँ पे गेंदबाज हुसैन की जाए उतनी कम है सैंडी.
RS गावदेवी जुगाव कर्णधार व्यासपीठावर या. तर 2 षटकं संपतात प्रदीप कुणाल. तर धावसंख्या फक्त 9 लागले, 2 गडी बाद, पूर्णपणे अडचणीत आहे. तर जसं तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूला सुरुवात होईल, आइये द मॅजिक आवाज, आणि ज्याने पूर्णपणे अक्षरशः आपल्या हिंदीनं सर्वजणांना प्रेरित केलेलं आहे, उत्साहित केलंय, खुद एकांत सुनाने के लिए प्रदीप. बहुत बहुत शुक्रिया सैंडी. तो गेंदबाजी का जिम्मा संभालने के लिए तलब किया गया है संतोष को. यहाँ पे इच्छा पूर्ति वाशी नवी मुंबई के संघनायक ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है और एकदंत घनसोली की टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है. सूरत हाल ये है 9 रन है स्कोरबोर्ड के ऊपर 2 ओवरों के समाप्त के बाद, जबकि 2 विकेटों का पतन हुआ है. बायां से राउंड विकेट नया और प्रारंभ करते हुए गेंदबाज, बहुत अच्छी गेंद थी, यॉर्कर लेंगे गेंद और इस गेंद को बिल्कुल सीधे बल्ले से ऑफ ड्राइव किया था लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, जहां पे 1 रन दौड़ के अर्जित किया है दोनों बल्लेबाजों ने. कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है इस 1 रन के साथ 10 रन. ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय निशांत करसन भगत साहेब यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर या. निशांत भगत साहेब, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. संतोष बायां से राउंड विकेट. इस मरतबा ये ब्लॉक होल्ड में फेंकी हुई गेंद थी और कलायों के सारे गेंद को फ्लिक कर दिया डीप मिड विकेट के क्षेत्र में. बल्लेबाज सुमित ने और 1 रन मुकम्मल किया. सैंडी, इससे पहले मुकाबले में अपनी टीम को जीत दिलाने में अहम भूमिका अदा की थी बल्लेबाज सुमित ने, और वही सुमित अब आशिका किरण है इस टीम के, इसमें कोई संदेह नहीं है. देखते हैं एकदंत घनसोली को कितने दूर तक ले जाते हैं यहाँ पे बल्लेबाज सुमित और अक्षय. फिर एक बार इस ओवर की अगली गेंद पिच के कोने से फेंकी हुई गेंद आने का इंतजार किया और हल्के हाथों से गेंद को डीप मिड विकेट के क्षेत्र में खेला. उस ओर क्षेत्ररक्षक तैनात है, उन्होंने गेंद को उठाया, लेकिन इस दरमियान 1 रन दौड़ के अर्जित किया है दोनों बल्लेबाजों ने. कुल स्कोर में इजाफा हुआ है. कुल स्कोर है 12. 1 रन से यहां पे संतुष्ट होना पड़ रहा है एकदंत घनसोली के खिलाड़ियों को, इसलिए क्योंकि बहुत ही अच्छी नबीतुली गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज संतोष. इस ओवर में चौथी मर्तबा उनके सामने इस मर्तबा बल्लेबाज सुमित. फिर एक मर्तबा ये गुडलैंड पे टपकाने के बाद अंदर की तरफ ले आए थे इस गेंद को. बाएं हाथ से राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. एक गेंद बाएं हाथ से जब आप राउंड द विकेट करते हो तब अंदर की तरफ लाते हो, दूसरी गेंद बाहर की तरफ ले जाते हो. यही सिरदर्द साबित होता है अच्छे अच्छे बल्लेबाजों को, और यही काम यहां पे बखूबी कर रहे हैं गेंदबाज संतोष. इस ओवर की 5वीं गेंद. अब तक 4 गेंदों में 3 रन खर्च किए. हालांकि कोई सफलता प्राप्त नहीं की संतोष ने, लेकिन बिल्कुल कंजूसी के साथ गेंदबाजी कर रहे हैं यहां पे गेंदबाज संतोष. फिर एक बार और इस मर्तबा गेंद आने का इंतजार किया और गेंद को लॉफ्ट कर दिया है वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन. डीजे नमन करुणी वंदन इदा मांडून इदा देवाला इदा गावाला इदा पाटलाला इदा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन. कुल स्कोर में इजाफा हुआ है इस छक्के की सहायता से. कुल स्कोर है 18. तो सुमित अब रंग में आते हुए यहां पे नजर आ रहे हैं, जिसके लिए वो जाने जाते उसी की तरह बल्लेबाजी अब यहां पे कर रहे हैं. इस तीसरे ओवर की अंतिम गेंदबाजी कर रहे हैं संतोष सुमित के लिए. बाएं हाथ से राउंड द विकेट. 30 गज के दायरे के अंदर देखिए, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर और एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट थर्ड बैन. ये गेंद इस मर्तबा शॉर्ट थर्ड बैन के क्षेत्र में गई है. 1 रन लेना चाहते थे, लेकिन वहां के क्षेत्ररक्षक बिल्कुल बुझते थे. ओवर की समाप्ति हुई है. 3 ओवरों के समाप्त के बाद कुल स्कोर है एकदंत घनसोली का 2 विकेटों के पतन के बाद 18 रन. डीजे थँक्यू डीजे. तर प्रदीप, चांगले खरोखरच माहिती द्यायला मला आवडेल, कारण वाशी गावचे सन्मान्य निशांत करसन भगत, जे इच्छापूर्ती वाशी गाव आहे त्याचा उदय जर स्पॉन्डर असतील तर निशांत भगत यांनी या संघाची पूर्णपणे स्थापना केली होती आणि पहिलं कर्णधार इच्छापूर्ती वाशी गावचं या निशांत भगतनं फसवलं होतं. प्रदीप, ये अच्छी पहल है आदरणीय निशांत जी भगत जी की वाशी गांव के खेल के लिए, इसमें कोई संदेह नहीं है. सैंडी, तो खेल की तरफ रुख करते हैं. गेंदबाजी का
जिम्मा संभालने के लिए दूर वाले छोर से यानी कि मोहिंदर अमरनाथ छोर की तरफ से गेंदबाजी के लिए आमंत्रित किया जा रहा है रवि मात्रे जी को। देसाई के ये खिलाड़ी है रवि मात्रे और उनके सामने है लंबे ऊंचे कद के खिलाड़ी अक्षय जो कि 2 रन के अपनी निजी स्कोर पे बल्लेबाजी कर रहे हैं। कुल स्कोर है 18। एक कद अंतर घनसोली का। ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, अंदर की तरफ ले आए थे इस गेंद को और फ्रंट फुट पे निकलते हुए ऑफ ड्राइव किया है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। बिल्कुल जमीन के सारे कारपेट के सारे गेंद को खेला था और 1 रन वहां पे मुकम्मल किया अक्षय ने। तो कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 19। अब यहां पे रणनीति यही है कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक जो है ये अपने स्टार खिलाड़ी सुमित को यहां पे दिया जाए। देखते हैं क्या कुछ कर पाते हैं सुमित। बहरहाल रवि मात्रे तैयार। ये गेंद इस मरतबा अंदर की तरफ आई थी। गुडलैंड में टप्पा खाने के बाद वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में गेंद को खेला और 1 रन अर्जित किया है वहां पे बल्लेबाज सुमित ने। इस 1 रन के साथ कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 20 रन। सैंडी अगर क्रिकेट में पहली मर्तबा बल्लेबाजी करते हो, एक सम्मानजनक स्कोर अगर मुकम्मल करते हो तो ही अवसर होता है आपके गेंदबाजों को। तो देखते हैं यहाँ पे कितने रन मुकम्मल कर पाती है एक कदंत घनसोली की टीम। ये गेंद इस मर्तबा गेंद को लॉफ्ट कर दिया है मिड विकेट के ऊपर से और ये लंबा छक्का। डीजे थैंक यू डीजे। तो इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 26। फिर एक बार रवि मात्रे तैयार, बाएं हाथ से गेंदबाजी कर रहे हैं। उनकी ये गेंद इस मरतबा हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने का प्रयास, निचले हिस्से से लगी थी गेंद, बल्ले के जड़ से टकराई थी, शॉट थर्ड मैन के क्षेत्र में गई थी जहां पे क्षेत्ररक्षक तैनात है। उन्होंने गेंद को रोका, नौशवन की तरफ फेंका लेकिन 1 रन से नहीं रोक पाए दोनों बल्लेबाजों को। कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 27 रन। ये चौथा ओवर प्रगति पे है। रवि की ये गेंद ओवर पिच गेंद थी, ड्राइव कर दिया वाइड स्पीड विकेट सीमा रेखा के बाहर 4 रन। चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वनदेवी आई। थैंक यू डीजे। तो कुल स्कोर है 31 रन। अभी भी चौथे ओवर की एक अंतिम गेंद आनी शेष है। गेंदबाजी कर रहे रवि मात्रे। ये गेंद इस मरतबा गेंद आने का इंतजार किया, मिड ऑन रीजन में गेंद को खेला और स्ट्रोक के साथ साथ निकल पड़े थे 1 रन के लिए। ओवर की समाप्ति हुई। कुल स्कोर है 32। 4 ओवरों के समाप्ति के बाद सन्माननीय निशान जी भगत जी का सत्कार यहाँ पे शंकर पाटिल जी की तरफ से किया जा रहा है शाल और फूलों के गुलदस्ते के साथ। निशान जी भगत जी के बारे में बताया सैंडी ने, कृणाल ने, कि उन्होंने अच्छी पहल की है अपने गांव में क्रिकेट के लिए, हर खेल में वो बढ़ावा देते हैं, यही सबसे बड़ी बात है। आदरणीय निशान जी भगत जी की बहुत बहुत शुक्रिया सर, आपका अनमोल और महत्वपूर्ण समय देने के लिए। सैंडी, यही सब प्यार मोहब्बत है आदरणीय संजय पाटिल जी के ऊपर। देखिए हर पक्ष का बंदा पर्वत यहाँ पे नजर आ रहा है जब से आज सुबह से यहाँ पे जब से क्रिकेट की प्रतियोगिता की शुरुआत हुई है। कुल स्कोर है 32। अभी भी 1 ओवर आना शेष है। क्रिकेट में आप चाहे T20 खेलो, 50 ओवर का मुकाबला खेलो या फिर 5 ओवर का मुकाबला खेलो, एक ऐसे गेंदबाज के ऊपर खिलाड़ियों की निगाहें होती है, बल्लेबाजों की, जो कमजोर जिसे आका जाता है। अब देखते हैं चाहे ये डेथ ओवर में क्या इस गेंदबाज के ऊपर जो सोच विचार है उसको अमल में लाने में यहाँ पे सफल हो पाते हैं। संतोष नानेकर, देखिए एक वेबसाइट उन्होंने बनाई हुई है tennisgate.in और हर किसी के घर घर में ये वेबसाइट के जरिए आप आपके घर में टीवी के ऊपर बैठ के लाइव प्रसारण आप देख सकते हो। क्या बात है संतोष नानेकर, ये गेंद आने का इंतजार किया और इस मरतबा गेंद को स्क्वायर कट कर दिया है बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में। पॉइंट के क्षेत्ररक्षक 30 गज के दायरे के बाहर की तरफ गए दौड़ के, जब तक गेंद को उठाते तब तक 1 रन दौड़ के अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने। अभी भी इस ओवर की 5 गेंदें आनी शेष है। अक्षय और सुमित के दरमियान अच्छी साझेदारी यहां पे पनप रही है। ये गेंद आने का इंतजार किया और कलायों के सारे गेंद को मिड विकेट के क्षेत्र में खेला बल्लेबाज अक्षय ने और 1 रन अर्जित किया। अक्षय अपने व्यक्तिगत 11 के कुल योग पे बल्लेबाजी कर रहे हैं जिसमें 1 छक्का उन्होंने मारा है और सुमित जिन्होंने 1 छक्का और 1 चौके की सहायता से 16 रन मुकम्मल किए। ये गेंद बिल्कुल सीधी गेंद थी लेकिन स्टंप के काफी ज्यादा बाहर की तरफ जाती हुई और एम्पायर ने इस गेंद को वाइड करार दिया।
फिर एक बार इस ओवर की अगली गेंद फेंकने के लिए तैयार गेंदबाज प्रशांत गेंदबाजी कर रहे हैं। कुल स्कोर है 35। ये गेंद आने का इंतजार किया, गेंद को ड्राइव कर दिया है, गेंद जा रही है स्वीपर कवर के क्षेत्र में। लॉन्ग ऑफ के क्षेत्र रक्षक जब तक दौड़ के जाते, गेंद को उठाते, थ्रो करते, तब तक 2 रन दौड़ के अर्जित किए हैं दोनों बल्लेबाजों ने। इस तरीके से 2 रनों के साथ कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 37 रन। अभी भी इस पारी की 3 गेंदें आनी शेष है, अंतिम 3 गेंदें। गेंदबाजी कर रहे हैं प्रशांत और ये लो फुल टॉस गेंद थी, सही नसीहत दी है लॉन्ग ऑन के ऊपर से, ये छक्का। मथर गावाला माझी वरदिवी आईचे मथर गावाला चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैत पाकाचे महिन्याने कुल स्कोर में इजाफा हुआ इस छक्के की सहायता से। कुल स्कोर है 43 रन। सुमित की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है। लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं, ना केवल इस मुकाबले में। ये गेंद छोटी गेंद थी, सही नसीहत दी है, वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से ये दूसरा छक्का। बैक टू बैक 2 छक्के। माझी वरदिवी आईचे मथर गावाला माझी वरदिवी आईचे मथर गावाला थैंक यू डीजे। कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 49 रन। ये अंतिम गेंद है इस पारी की। देखते हैं ये तीसरा छक्का होता है या क्या कुछ होता है। और ये गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्र में हवा में गई, उस ओर क्षेत्र रक्षक तैनात था। इस तरीके से 50 रनों का लक्ष्य यहाँ पे रखा है जीतने के लिए। आदरणीय मेहमान मंच के ऊपर विराजमान हुए सम्माननीय श्रीमान अनिल ठोकरे जी, जो कि समाज सेवक है। इनका सत्कार यहाँ पे गौतम देव जी की तरफ से किया जा रहा है फूलों के गुलदस्ते के साथ। स्वीकार करिए सर, बहुत बहुत शुक्रिया सर। अनिल ठोकरे सर, आपका अनमोल समय देने के लिए। सम्माननीय समाज सेवक है। उसी तरह से सम्माननीय अमित रॉय सर यहाँ पे विराजमान हुए हैं, उनका भी सत्कार गौतम देव जी की तरफ से यहाँ पे शाल और फूलों के गुलदस्ते के साथ किया जा रहा है। बहुत बहुत शुक्रिया आदरणीय रॉय सर, आपका अनमोल और महत्वपूर्ण समय यहां पे देने के लिए। तो उस तरीके से कुल स्कोर है 5 ओवरों के समाप्ति के बाद एक दंत घनसोली का 49 रन, यानी कि 50 रनों का लक्ष्य यहां पे रखा है जीतने के लिए। 10 रनों की औसत से यहां पे रन मुकम्मल करने। तो देखते यहां पे आने वाले समय में किस तरीके का क्रिकेट देखने को मिलता है। नवी मुंबई को तमाम श्रोता माई बाप जो यहां पे काफी बड़ी संख्या में यहां पे मौजूद है और आदरणीय मेहमानों का तांता यहां पे आज सुबह से लगा हुआ है। तो जैसे ही यहाँ पे खेल की शुरुआत होगी, आदरणीय संजय पाटिल अंकल जी की जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। ये 5वां वर्ष है उनके इस प्रतियोगिता का। पहला इनाम है 2.5 लाख रुपया नकद, दूसरा इनाम है 1,25,000 रुपया नकद। बेहतरीन गेंदबाज, बेहतरीन बल्लेबाज, बेहतरीन क्षेत्ररक्षक और मैन ऑफ द सीरीज के लिए व्यक्तिगत 5-5 हजार रुपए का यहाँ पे रोकड़ा इनाम आदरणीय संजय पाटिल अंकल ने रखा हुआ है। तो इस तरीके से ये क्रिकेट का महासंग्राम जिसका ये मुकाबला यहाँ पे चल रहा है। देखते हैं इसके बाद और एक मैच यहाँ पे शेष है। जो पुणे की टीम है उन्हें अपने घर की तरफ राजमुद्रा पुणे, उनको कल सुबह कहीं पे मुकाबला खेलना है। देखते हैं क्या कुछ होता है। आइए अगला विवरण सुनाने के लिए मेरे साथी मराठी के कॉमेंटेटर दाते। धन्यवाद प्रदीप विचारे। आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपला। 5 षटकामध्ये 49 धावा उभारल्या एक दंत घनसोली नवी मुंबई या संघाने आणि 50 धावांचा टार्गेट इच्छापूर्ती वाशी नवी मुंबई या संघाच्या विरोधात इथे उभं केलंय। पण पाहतोय 10ची सरासरी इथे राखावी लागेल आणि प्रत्येक षटकामध्ये जर 10 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये एक षटकार येणे महत्वाचं असेल, एक चौकार येणे महत्वाचं असेल, तर हे आव्हान कशा प्रकारे इथे पेलतोय इच्छापूर्ती वाशीगाव संघ हे पाहणं महत्वाचं आहे। सलामीची जोडी मैदानात जाते इच्छापूर्ती वाशी या संघाकडून। प्रशांत चिखले एक खेळाडू, प्रशांत चिखले जो पंतनगर घाटकोपरचा आहे, तर एक खेळाडू प्रशांत म्हात्रे जो नांदिवली संघाला बिलॉंग करतो। तर नांदिवली गावाचा तर एक घाटकोपर संघाकडून खेळणारा खेळाडू सध्या मैदानात जाताना दिसतोय। येणारे षटक आहेत 5 आणि 5 ओव्हरमध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत 50।
रविवारी बोला 10 वाजता 10 वाजता रविवारी त्यांना हडपसरला रात्री 10 वाजता मॅच तर 5 षटकामध्ये 30 चेंडूचा खेळ आहे, 50 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज येतो योगेश भगत. गॅरो सज्ज होताना दिसेल. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजी सादर केली होती या स्पर्धेमध्ये. तोच गोलंदाज जरूर सज्ज होताना दिसेल. तर 2 षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या या गॅरो आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी ते सादर केली होती. 8ची सरासरी त्या गोलंदाजी करताना जरूर पाहायला मिळाली होती. परंतु ही मॅच एक मोठी मॅच आहे, कारण जिंकणारा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार आहे. 2.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं. 1,25,000 म्हणजे 1.25 लाख रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांच्यासाठी प्रत्येकी 5-5 हजार रुपये रोख या स्पर्धेमध्ये देण्यात येत आहेत. तर गोलंदाज येतोय रोड एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी समालोचन कक्षाच्या एंड कडून योगेश. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. तर प्रशांत म्हात्रे याच्या विकेटचं पतन होतं. गॅरो याने मात्र सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर शून्यावर इथे फलंदाज बाद झालाय. एक मोठा हादरा बसलाय. इच्छापूर्ती वाशी नवी मुंबई या संघाला एकदंत घनसोली या संघाच्या विरुद्ध खेळताना अप्रतिम गोलंदाजीचा नमुना मी बघाशीच म्हटलं होतं. योगेश भगत गॅरो अतिशय नावाजलेला खेळाडू आहे. पहिल्या सामन्यामध्ये फक्त 16 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करताना या गोलंदाजाने. या मॅच मध्ये देखील छाप सोडतोय. पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद. नवीन फलंदाज सध्या मैदानात आहे भावेश शेलार. आता फुलर लेनचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलाय, दिशा दिली, चेंडू जातो वाडिश लॉंगऑनला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक सुमित. तोपर्यंत 1 धाव मिळते. सुमितच्या बाबतीत जर तुम्ही पहिल्या मॅचचा जर खेळ बघितला तर 42 धावांची खेळी आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील 30 धावांच्या आसपासचा खेळ सुमितच्या बॅट मधून पाहायला मिळाला. तर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये जवळपास 72 धावांचा खेळ सुमितने साकारला या 2 मॅचेस मध्ये. चांगला खेळ इथे दाखवला सुमितने, चांगलं क्षेत्ररक्षण करताना एक झेल देखील पकडलाय. डावखुरा फलंदाज भावेश शेलार इथे मात्र खेळताना दिसतोय. तर गोलंदाज सज्ज होताना दिसेल. गॅरो समोर फलंदाज आहे भावेश शेलार. भटवाडी घाटकोपरचा हा खेळाडू आहे. अप्रतिम खेळीचं वर्णन याच्या माध्यमातून मी मगाशी देखील सांगितलं. एक मोठा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. गुजरात राजस्थान प्रवास केलाय यंदाच्या सीझन मध्ये या खेळाडूने. नुकताच केरळ येथे देखील जाऊन आलाय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. तर पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. सीएचे प्रीमियर लीग कस्टम मध्ये देखील खेळताना आपण याला पाहिलंय. पंचांचा इशारा, नो बॉल. आणि मात्र जरूर पंच कशाचा नो आहे हे जरूर कळवतील. तोपर्यंत 2 धावा भावेशला मिळतील. म्हणजेच तर पंचांनी पहिलेच इशारा देण्यात आला होता. 30 यार्ड रिंगणाच्या आतमधून स्टार्ट घ्यायचंय. स्क्वेअर ऑफ द विकेट. येस, तर स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षण तुम्ही सजवलंय त्याचा भुर्दंड तुम्हाला मात्र मोजावा लागेल. नो बॉलचा इशारा. 3 धावा मिळाल्यात आणि 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 आणि फ्री हिटची देखील घोषणा आहे की नाही पंच? येस, धन्यवाद. फ्री हिटची घोषणा पंचांनी केली. राज नाईक यांचा इशारा येतोय. प्रत्येक नो बॉल हा फ्री हिट घोषित केला जातो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 24व्या क्रमांकाच्या नियमानुसार. नो बॉल घोषित केलाय. प्रदीप, म्हणजे तुम्ही मैदान असतात तो पण 100% तुमचं लक्ष एक तीक्ष्ण नसायला हवं, कारण गोलंदाजी कोणती चूक नसताना त्याला फ्री हिटला समोर जायला लागतंय. जरूर सँडी, आपण पाहतोय घारी सारखी तीक्ष्ण नजर आहे
या पंचांची विश्वनाथ ठाकूर या पंचांचं नाव आहे. आपण पाहतोय NMPL 2016 मध्ये अप्रतिम पंचांची भूमिका यांनी पार पाडली होती. MC एलिट पॅनलचे पंच आहेत, त्याचबरोबर सानपाडा गावाला बिलॉंग करतात हे पंच. अप्रतिम पंचांचा नमुना याने सादर केलाय. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकली, धावसंख्या 4. पुन्हा एकदा गॅरो. चांगला चेंडू ड्राईव्ह केला होता, चेंडू हवेत होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता गॅरोच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र फेकी चुकली. तोपर्यंत एक धाव. सैंडी पहले से ही बेचारे जो गेंदबाज है ये खून के आंसू रो रहे ICC ने जब से ये नियम लागू किए नए नए, और उसके ऊपर और भी मोहर लगाती हुए ICC नजर आ रही है. जबकि फ्री हिट, हर नो बॉल को फ्री हिट दी जाती है, यानी कि उससे भी बड़ा सरदर्द है अब गेंदबाजों के लिए. येस प्रदीप. आणि त्याच्यानंतर पहिल्या ऑकलंडमध्ये जो गुलाबी चेंडूने दिवस रात्रीचा सामना केलाय त्याच्यामध्ये थोडासा गोलंदाज दिलासा मिळालाय, कारण तो गुलाबी चेंडू जास्त मूव होतोय व्हाईट त्याच्यानंतर तांबड्या बॉलपेक्षा, रेड बॉलपेक्षा. बिल्कुल ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड के दरमियान जो दिन रात का टेस्ट मैच खेला गया था उसमें वो जो गेंद थी आपने जो बताई, जो पिंक कलर की गेंद वो ज्यादा लहराती है हवा में, यानी कि स्विंग ज्यादा होती है. कृणाल, तर आपण पाहतोय इथे मात्र टेनिक्सचे बॉल वापरले जातात तर या स्पर्धामध्ये खेळवण्यासाठी. आपण जर पुण्याच्या दिशेने जर रुख केलं तर गुरु खन्नाचे बॉल वापरले जातात, इथे मात्र टेनिक्स वापरला जातो नोव्हेंबर टेनिस क्रिकेटमध्ये. राऊंड विकेट. फुलर लेनचा चेंडू होता, मोठा प्रहार, परंतु चेंडू जातो वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे होता, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. संघाची धावसंख्या पुढे सरकते. प्रशांत चिखले याच्या बॅटमधून या 2 धावा. संघ जाऊन पोहोचला 7 धावांवर. इच्छापूर्ती वाशी विरुद्ध एकदंत घनसोली या संघादरम्यानची लढत. 50 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी उतरलाय संघ इच्छापूर्ती वाशी. समोर फलंदाज स्ट्राईकवर खेळताना दिसतोय प्रशांत चिखले. मोठा फटका, परंतु बॅटची वरची कडा घेतली. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधोमध. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. चेंडू अडवतोय तोपर्यंत 1 धाव जरूर मिळते फलंदाज प्रशांत चिखले याला. संघाचं खातं पुढे सरकतंय 8 धावांवर. एकेरी दुहेरी धावाने संघ मजल मारताना दिसतोय. समजदारीचं क्रिकेट आहे सँडी आणि प्रदीप सर, कारण आपण पाहतोय पहिलं षटक आहे, 10ची सरासरी राखायची आणि धावसंख्या आहे 8. तर गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा गॅरो. शेवटचा चेंडू मला वाटतं या षटकातला घेऊन येण्यासाठी डावखुरा फलंदाज भावेश शेलार. एक शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग तैनात आहे, बॅकवर्ड पॉइंट तैनात आहे, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे, त्याला मिड ऑफ देखील तैनात करण्यात आलाय, मिड ऑन देखील तैनात करण्यात आलाय आणि एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पंचांची भूमिका इथे विश्वनाथ ठाकूर स्क्वेअर लेग पंच, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण राज नाईक यांना पाहू शकता. गोलंदाजीसाठी सज्ज येतोय योगेश भगत. गॅरो मॅन फ्रॉम वाशिक गाव सज्ज होताना दिसतो इच्छापूर्ती वाशिका विरुद्ध खेळताना. आता द्राकुटप्याचा चेंडू होता, जरूर चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. जरूर स्वीप केलाय चेंडू फाईन लेगच्या दरम्यान. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावलाय आणि अखेरच्या क्षणी चेंडू अडवण्यात यश आलंय. तोपर्यंत 2 धावा भावेश शेलारला मिळतात. संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि पहिल्या षटकामध्ये जरूर मी म्हणेन अडथळा पार केला 10 धावांचा. 10 धावा फलकावर लागल्यात सँडी सर. निश्चित. तर 10 धावांची सरासरीने प्रदीप कुणाल जी धावसंख्या आवश्यकता आहे त्या बरोबर, म्हणजे तुम्ही टार्गेट जेव्हा पाठलाग करता तो तुम्हाला पूर्णपणे विचार करून खेळणं गरजेचं आहे, कारण नुसत्याप्रमाणे आडे टेकडे फटके मारून पूर्णपणे आपण संघाला अडचणीत असू शकतो. म्हणजे योग्य पाठलाग चालले या क्षणाला मनाला काही हरकत नाही. बिल्कुल सैंडी, व्यावसायिक दृष्टिकोण होना चाहिए जब आप लक्ष्य का पीछा करते हो, और यही व्यावसायिक दृष्टिकोण यहाँ पे नजर आ रहा है. जो टीम यहाँ पे बल्लेबाजी के लिए मैदान के बीच में उतरी है, इच्छापूर्ति वाशी नवी मुंबई की, एक बहुत अच्छी योजना है इनकी और उसके ऊपर अमल करते हुए ये टीम नजर आ रही है. सैंडी, ये जो विश्वनाथ ठाकुर जो एम्पायर है ये ना केवल अच्छे MCA पैनल के एम्पायर है बल्कि अच्छे एथलीट्स है. और उससे भी बड़ी बात सैंडी, इनके घर में इनकी बीवी भी इनको ज्युएल गार्नर, अहो तुम्ही ज्युएल गार्नर सारखे दिसता असं बोलते. बाबा बघा किती प्रेम आहे यांच्यावरती, यांच्या मिसेस. तसं सगळ्यातच असतं प्रेम, पण यांच्यावरती जास्तच आहे कारण की हे ज्युएल गार्नर सारखे दिसतात. ज्युएल गार्नर वो गेंदबाज थे सँडी वेस्ट इंडीज मुल्क के. जब 1975 में भारतीय मुल्क की टीम दौरा कर रही थी वेस्ट इंडीज का, तब अपने एक ब्लॉग में लिखा था सुनील गावस्कर सर ने कि ज्वेल गार्नर ने जब हाथ में गेंद ली तब दूर से ऐसा नजर आता था जैसा कि वो एक हरा वटाना लेके मेरे तरफ आ रहे हैं, और एक उनकी जब गेंदबाजी करते थे तब ऐसा नजर आता था जैसा कि एक लाल धागा उनकी तरफ तेजी के साथ आ रहा है. तो देखिए ये थे ज्वेल गार्नर और ये हमारे नवी मुंबई के ज्वेल गार्नर विश्वनाथ ठाकुर जी. कृणाल, जरूर चांगली पंचांची भूमिका पार पाडतायत प्रदीप विचारे सर. आणि गोलंदाजी मध्ये बदल होतोय. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय विलास.
एक विलास आमच्या मागे जरूर आहे, घाटला चेंबूरचा हा डीजे मास्टर आणि एक गोलंदाज विलास सध्या सज्ज होताना दिसतोय. इच्छापूर्ती संघाच्या विरुद्ध जरूर गोलंदाजी करण्यासाठी एकदंत घनसोली संघाकडून गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. मला वाटतं लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवर सुर एक प्रहार इथे पाहायला मिळतोय. बॅकफुटवर गेला, बसला आणि चेंडू मात्र जरूर डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दरम्यान 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. सँडी सर विचारे सर, व्यावसायिक खेळ कशा प्रकारे सादर केला जातो याचं जिवंत उदाहरण तुम्हाला मैदानात पाहायला मिळालं, कारण आपण पाहिलं होतं या फटक्यामध्ये दम होता, या निश्चित. फटक्यामध्ये क्रिकेटची नजाकत होती. सँडी सुरेख, नो क्वेश्चन अबाउट इट. आता मात्र पूर्णपणे प्रयत्न फसलाय, पूर्णपणे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तर जरूर प्रश्न विचारला जातोय सँडी, या फटक्याची आवश्यकता होती का? कारण प्रदीप कुणाल एक प्रश्न चांगला होता, कारण 4 धावा आल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला असं, कारण एक तर बॉल फुल लेंथ होता, एक तर बॉल पूर्णपणे ब्लॉक मध्ये होता, अक्रॉस द बॅट करणार तर हीच दिशा तुमची होईल. कुणाल जरूर या अगोदरच्या चेंडूवर मी सांगितलं होतं सँडीला की अप्रतिम फटका लागला होता, क्रिकेटचा अतिशय देखणा फटका लागला होता. सम्माननीय श्रीमान दर्शन सेठ दिघी श्रीवर्धन के यहाँ पे पधारे हैं. मैं उनका आदरणीय संजय पाटिल जी की तरफ से, संजय पाटिल मित्र मंडल की तरफ से, हमारे अखंड नवी मुंबई की तरफ से हार्दिक 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 स्वागत करता हूँ. उनके समवेत जो उनके आदरणीय मित्र यहाँ पे आए, उन सभी का हार्दिक हार्दिक स्वागत. सर या स्पर्धेचा बोलबाला अखंड महाराष्ट्रभर आहे. दर्शन सेठ देखील इथे उपस्थित झालेत ही स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी. त्यांचा आयोजक संजय पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. संघाची धावसंख्या मात्र 4 धावानंतर मात्र विकेटचं पतन झालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 14च्या आकड्यावर. 14 धावा पूर्ण झाल्यात, 50 धावांचा पाठलाग करायचा आहे, अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाज वापरतोय विलास. 22 चेंडू 36 धावांचं समीकरण. 5 षटकांची लढत आपल्या समोर. अप्रतिम स्टँड इथे उभारले गेलेत. 1983च्या वर्ल्ड कपचे जे विश्व विजेते सर्वच खेळाडू आहेत त्यांच्या नावाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आणि सर्व प्रेक्षक मात्र सकाळच्या सत्रापासून या अंतिम सत्रापर्यंत या संपूर्ण टुर्नामेंटचा आनंद घेतात. पूर्णपणे श्रेय जाते संजय पाटील मित्रमंडळ व त्यांचे सर्व सहकारी यांच्या या अथक परिश्रमाला. त्यामध्ये शंकर पाटील, सुनील रानकर, संतोष पाटील, गौतम देवानी, विजय मडवी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चेंडू सीमारेषा पलीकडे कारण. तर राहुल याच्या बॅट मधून हा फटका जरूर आलाय. राहुल पाटील हा खेळाडू सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला भावेश शेलार. पुढे एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, मिड विकेट ला क्षेत्ररक्षक धावतोय आणि पंचांचा इशाऱ्याची वाट असेल. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 रन. शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वराल देवी आई शोभते. 20 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. मी म्हणेन इच्छापूर्ती वाशी या संघाला समोर एकदंत घनसोली हा संघ खेळताना दिसतोय. अतिशय चांगले संघ दोन्ही आपल्या विभागातले पाहायला मिळतात, परंतु खेळाडू जरूर बाहेरचे देखील खेळताना दिसतात या स्पर्धेमध्ये, कारण ओपन टुर्नामेंट आहे. अंकलच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे हे 5वं वर्ष. तिसऱ्या चेंडूवर देखील प्रहार करतो, चेंडू लॉंग लेगच्या वरून. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर सीमारेषा पलीकडे. या भिवंडी शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वराल देवी आई शोभते. थँक्यू. राहुल याच्या बॅट मधून 3 लगातार चौकार.
आपण नेहमीच म्हणतो प्रदीप विचारे सर सँडी की डावखुरा फलंदाज ज्यावेळेस खेळपट्टीवर असतो आणि डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला तुम्हाला गोलंदाजी दिली तर घातक ठरू शकतं, तर या बाबतीत तुमचं काय मत? कृणाल एक मिनट, यहाँ पे आदरणीय मेहमान विराजमान हुए हैं। सम्माननीय दर्शन सेठ दिघी श्रीवर्धन के तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के गौतम जी की तरफ से उनका सत्कार यहाँ पे सम्मान किया जा रहा है। बहुत बहुत शुक्रिया आदरणीय दर्शन सेठ दिघी श्रीवर्धन के तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के। आणि इथे मात्र षटकार, 3 चौकार बॅक टू बॅक आणि त्यानंतर षटकार। गाराच्या मध्ये मान कुंबऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला, मान कुंबऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला, माझे वरा देवी आईचे कामत गावाला। तर या स्पर्धेतलं मी म्हणेन जवळपास खूपच मोठं षटक इथे संपूर्णपणे मी म्हणेन, कारण 22 धावा या षटकामध्ये आल्या, त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार लगवला। येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची आवश्यकता आहे। कृणाल 18 गेंदे 18 रन चाहिए। इस दरमियान हमको अवसर मिला है, कल विक्रोलियंस मुंबई बनाम परी 11 नवी मुंबई के दरमियान पहला मुकाबला खेला जाएगा। पार्थ 11 नवी मुंबई बनाम वेद नॉट 7 धुले, शिव शक्ति पाले बनाम आरपीआई नवी मुंबई, यंग चैलेंजर्स बैंगलोर बनाम शिरवने 11 नवी मुंबई। ये कल होने वाले मुकाबले हैं नवी मुंबई। बहुत बहुत शुक्रिया। या उद्याच्या लढतीत तत्पूर्वी 18 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे, हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चालतोय संतोष मात्रे सँडी यांच्याकडे। सन्माननीय नवनीत जी, सम्माननीय नवनीत जी तोंडनकर जी जो कि शिवसेना के कार्यकर्ते, इनका सत्कार यहाँ पे गौतम जी के जरिए किया जा रहा है। बहुत बहुत शुक्रिया सर आपका अनमोल समय देने के लिए। तो हर जाति, हर धर्म, हर कोई बंदा पर्वत यहाँ पे आ रहा है। और आदरणीय गणेश जी नाइक सर नवी मुंबई सुप्रीमो हमेशा कहते हैं सर्व धर्म समभाव, और यही इस क्रिकेट के मुकाबले में आदरणीय संजय पाटिल मित्र मंडल ने जो क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन किया है ये नजर आ रहा है। सँडी निश्चित जेवढं अंकलला धन्यवाद देवा तेवढं कमीच आहे। धन्यवाद संजय पटेल अंकल साहेब, कारण पूर्णपणे वेगवेगळ्या देश आपल्या भारतातून अगल्या वेगळ्या दिग्गजांना एकत्र बोलून चांगला खेळ करण्याचा आणि नवी मुंबईच्या तमाम प्रेक्षकांना खुश करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय, त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला धन्यवाद देतोय। 18 चेंडूने 18 धावा असं साधं सोपं समीकरण जरी असलं तरी गणित क्रिकेटमध्ये हे आकडे बऱ्याच वेळा होतात। व्हेरी गुड गॅप, व्हॉट अ स्क्वेअर ड्राइव, व्हॉट अ स्क्वेअर कट फॉर 4 रन्स, सुपरबली बॅट, नेत्रदीपक चौकार। धन्यवाद, थैंक यू भरत। आप क्रिकेट के अच्छे खिलाड़ी हो, आपकी टीम मैदान में उतरती है, ना ही आपको गेंदबाजी दी जाती है और ना ही आपको बल्लेबाजी का अवसर मिलता है, और उसकी मायूसी आपके चेहरे के ऊपर नजर आती है। ये रवि म्हात्रे देखिए 1 नंबर के खिलाड़ी है नवी मुंबई के, लेकिन बरोबर म्हटलं प्रदीप, सही में सँडी एक अच्छा खिलाड़ी, लेकिन आज पूरी तरह से मायूस, कारण आजच्या यातला त्याच्या यातला सर्वाधिक फॉर्म मधला ऑलराऊंडर नाही, कारण सर्वाधिक धावा नवी मुंबईच्या 600च्या वर, त्याच्यानं 60च्या वर विकेट त्याच्या नावावर होते। तर हा सनीला मी त्याला प्रश्न विचारला का रवी कुठे दिसते, तर रवी खेळत होता। खरोखरच ही एक दुःखाची बाब आहे, कारण एक फॉर्म मधला फलंदाज ऑलराऊंडर ज्याला फलंदाजी गोलंदाज मिळत नाही, ही खरोखरच खेद जाणारी गोष्ट आहे। पुढला चेंडू राईट हँड राउंड द विकेट योगेश, आणि पुन्हा एकदा चिकी शॉट ओव्हर द फायनिंग व्हाईट आणि चौकार, अशा 5 धावा मिळत आहेत। अंडर प्रेशर मॅच पूर्ण श्रीमंत तडफण योगेश्वर विजय। राज पन्नास धावा होता, धावफळ का लागतात 41 धावा, फक्त 9 धावा दूर आहे। योगेश येतोय, पुढला चेंडू राईट हँड राउंड द विकेट, फक्त 9 धावांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी अजूनही बरेच चेंडू शिल्लक आहेत। 17 चेंडू 9 धावा। नजाकत चेंडूला बॅटचा हलकाचा फेस खोलला, त्याच्यानंतर ओव्हर द कव्हर पॉइंटच्या दिशेनं हा फटका चावलाय, काय जबरदस्त नेत्रदीपक देखना फटका होता। दॅट इज सुपरब शॉट। राजमुद्रा पुणे आणि आर एस गावदेवी जुगाव
दोन्ही चांगल्या खेळाडूंना विनंती आहे नाणेफेकसाठी. याच्यानंतर लगेचच लढत आपली खेळवली जाईल. आरएस गावदेवी झू आणि राजमुद्रा पुणे. त्वरित या. 4 का 5 हे निर्णय त्वरित आपल्या समोर लवकरात लवकर मी आणू. तू पडला चेंडू योगेश. व्हॉट अ स्क्वाय कॅच. वर सुपर्ब शॉट यार. नेत्रदीपांची अक्षय खैरात केली आहे फलंदाजानं. एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे. खोलवरून थेट अचूक फेक आहे परंतु सहज गद्या 2 धाव मिळतात फलंदाजाला. भावेश सेलार आणि राहुलनं ही संयुक्तरित्या भागीदारी अति मोलाची. पुन्हा एकदा आवाज येतो राजमुद्रा पुणे आणि झू आरएस गावदेवी कर्णधार या. पुणे राजमुद्रा कर्णधार आहे तर दोन्ही करण्यात आलेले आहे. तुमचं स्वागत आहे कारण अनमोल अशी एक चांगली तुम्ही आम्हाला साथ देत आहे. योगेश वेळ आहे. ओ दॅट इज अ पल्लू शॉट. त्याचा पुल करायचा होता पण तसं होत नाही. स्वेअर मारा. थोडासा मात्र योगेश नाराज झालेला आहे. कुठेतरी त्याचं दडपण प्रचंड आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. याच्यानंतरची लढतीसाठी नाणेफेक करण्यात येते. वन द टॉस आरएस गावदेवी झुगाव याच्या लढतीची 4 षटकांची नजाकत होते फटक्यावर. काय फटक्यामध्ये दादा सौरभ गालेंचा हुबेहूब रूप दिसतोय या फलंदाजाकडे. सुरेख फटका. व्हॉट अ एक्स्ट्रा कॅबल लेफ्ट ट्राय. अप्रतिम देखणे फटके मारलेले. धावसंख्या पोहोचते 50 धावसंख्येला उत्तर देताना 48. फक्त 2 घरं दूर आहे कुणाल प्रदीप. या सामन्यामध्ये आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ऑन द टॉस आरएस गावदेवी झुगाव अँड ही डिसाइड फील्ड फर्स्ट. योगेश 2 धावा जिंकण्यासाठी इच्छापूर्ती बासेगावला. हा चेंडू स्लो बॉल टाकला होता. गतीमध्ये परिवर्तन केला. त्याला परीक्षण निरीक्षताना कुठे तर मात्र फलंदाज पहिल्यांदा कमी पडलेला होता. डॉट बॉल पुन्हा जातोय प्ले बॉलिंग वारकर. येणाऱ्या 13 चेंडू आणि 2 धावा असं एक साधं समीकरण आहे. पण भाकीत करणं मी टाळेन बिकॉज क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. शॉर्ट थर्ड मॅच शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग राईट हॅम राऊंड द विकेट. येस थाटामध्ये विजय साजरा. सटका ठोकून 50 धावा आणि पहिल्या टीम उत्पांत परत